नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, अल्जेब्रा ऑफ द कॉम्प्लेक्स नंबरमधील तिसरा अल्जेब्रा आपण पहिला यूज केला. आपण ॲडिशन ऑफ 2 or more कॉम्प्लेक्स नंबर्स. सेकंड आपण रेफर केलं सबट्रॅक्शन ऑफ 2 or more कॉम्प्लेक्स नंबर्स. तिसरा अल्जेब्रा आपण यूज केलेला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 or more कॉम्प्लेक्स नंबर्स. कळालं का पहा. ओके, ह्या तिन्ही पार्ट्समध्ये जर मी पाहिलं तर ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, पहिले दोन अल्जेब्रा जे काय असतील, ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, आपल्याला काय करतो आपण इथं एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट. ओके, एलिमेंट टू एलिमेंटचा अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो, इथं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कुठले एलिमेंट्स असणार आहेत, एक रिअल पार्ट आणि दुसरा काय असणार इथं इमॅजिनरी पार्ट. कळलं का पहा. ओके, पहिला पार्ट कुठला असणार इथं रिअल पार्ट आणि दुसरा काय असणार इथं इमॅजिनरी पार्ट. ओके, एलिमेंट टू एलिमेंटचा अर्थ काय आपल्याला इथं रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट. ओके, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला इथं रिअल टू रिअल पार्ट ॲड करायचा आहे, त्याचबरोबर इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट ॲड केल्यानंतर जो काय नंबर मिळेल, जो काय रिझल्ट मिळेल, इट इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. कळलं का पहा. ओके, म्हणजेच नोट काय मेन्शन इथं इफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन 2 or more कॉम्प्लेक्स नंबर्स इज ऑल्सो ए काय असणार कॉम्प्लेक्स नंबरच अप्लाय होणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित. आपल्याला जो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला तो रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी अप्लाय करायचा आहे. पहा. ओके, तर आपण तिसरा अल्जेब्रा जो यूज केलेला होता, कुठला अल्जेब्रा यूज केलेला तिसरा पण मल्टिप्लिकेशन ऑफ 2 or more कॉम्प्लेक्स नंबर्स. कळालं का पहा. ओके, मल्टिप्लिकेशनसुद्धा करत असताना जे आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी ह्या इयत्तेपैकी कुठल्याही तरी एका इयत्तेत आपण दोन फॅक्टरमध्ये मल्टिप्लिकेशन केलेलं होतं. पहा, फॉर एक्झाम्पल x + 2y मल्टिपल विथ 3x - y. दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, पहिल्या ब्रॅकेटनं दुसऱ्या ब्रॅकेटला काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे का पहा. ओके, म्हणजेच काय करतो आपण एक्सनं आता पहिल्या फॅक्टरमध्ये जी टर्म असेल त्या टर्मनं आपण सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करणार आहात. ओके, मग मध्ये पहिल्या फॅक्टरमध्ये प्लस असू दे तर प्लस घेणार, मायनस असेल तर मी मायनस घेऊन सेकंड फॅक्टरला काय करणार, सेकंड फॅक्टरनं दुसऱ्या फॅक्टरला परत काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, सेम अल्जेब्रा आपण मल्टिप्लिकेशनमध्ये यूज केलेला आहे. ओके, जर दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर अल्जेब्रा मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर पहिला कॉम्प्लेक्स नंबरनं दुसरा कॉम्प्लेक्स नंबरला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता पहिला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कुठला पार्ट असणार आहे, पहा. ओके, रिअल आणि इमॅजिनरी. तर पहिला कॉम्प्लेक्स नंबरमधील रिअल पार्टनं दुसरा कॉम्प्लेक्स नंबरला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मध्ये प्लस असेल तर प्लस, मध्ये मायनस असेल तर मायनस. पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये मध्ये प्लस असेल तर मी प्लस रेफर करणार, मध्ये मायनस असेल तर मी मायनस रेफर करणार आहे. पहा. ओके, मल्टिपल विथ. आता दुसरा फॅक्टर कुठला असणार इथं इमॅजिनरी पार्ट असणार आहे. पहा, इमॅजिनरी पार्ट मल्टिपल विथ सेकंड कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, जे आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी या इयत्तेमध्ये आपण जे दोन फॅक्टरमध्ये मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, सेम फॉर्मॅट आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सुद्धा यूज करणार आहे. पहा. ओके, त्याच्यानंतर आपण आयच्या टर्म सगळे एकत्र करणार. ओके, आणि नंतर मी आयच्या टर्मवरून आयची व्हॅल्यू किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं √-1. ओके, तर ह्या आयच्या किमतीवरून मी काय करणार इथं I² व्हॅल्यू मला रिप्रेझेंट करून घ्यावी लागेल. बरोबर आहे का पहा. ओके, जर I = √-1 असेल तर I² काय नाही तर √-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा. ओके, स्क्वेअररूटचा स्क्वेअर गेट कॅन्सल होतो, म्हणजेच काय आपल्याला इथं मग फायनल आन्सर I² = -1. सिमिलरली मी I³ ची व्हॅल्यू आणि I⁴ ची व्हॅल्यू मी रिकॅल्क्युलेट केली ती. पहा, I³ ची व्हॅल्यू किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं -I मध्ये रेफर होईल आणि I⁴ ची व्हॅल्यू आयचा चौथा घात किती असणार इथं +1 मध्ये आपल्याला. पहा, I² ची व्हॅल्यू -1 आहे. I² × I² I⁴ अप्लाय होणार आहे. पहा, -1 मल्टिपल विथ -1 रिझल्ट किती अप्लाय होईल, मायनस गुणाकारामध्ये प्लस होतो आणि 1 1 व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल. पहा, समजलं व्यवस्थित. म्हणजे I⁴ ची व्हॅल्यू किती असणार इथं 1 मध्ये रेफर होईल. ओके, म्हणजेच काय फायनल रिझल्ट काय मिळेल आपल्याला, जर मला दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये
अल्जेब्रा जर मला दोन कॉम्प्लेक्स नंबरमधील अल्जेब्रा जर मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेला असेल तर मिळणारा रिझल्ट इट इज ऑल्सो ए काय असणार तो कॉम्प्लेक्स नंबर्स. कळलं का पहा. ओके, रिअल आणि इमॅजिनरी पार्टच मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे मिळणारी जी क्वांटिटी मिळेल ही क्वांटिटी कुठली असणार इथे इट इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रेफर होईल पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर ह्याच मेथडमध्ये आपल्याला जो चौथा अल्जेब्रा आपण रेफर केलेला आहे फोर्थ अल्जेब्रा कुठला असणार आता इथं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर चौथा अल्जेब्रा मी कुठला रेफर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं फोर्थ डिव्हिजन ऑफ काय असणार आता इथं डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. फोर्थ कुठला असणार आता इथं डिव्हिजन ऑफ दिसतं का सगळ्यांना पहा डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर कळलं का पहा. ओके, डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर हा नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय करायचं आता तिथं स्टडी करायचं. तर हा पॉईंट शिकायच्या अगोदर जे 9वी-10वीला आपण एक फॉर्मॅट किंवा एक टॉपिक स्टडी केलेला होता पहा. कुठला टॉपिक स्टडी केला होता आपण रॅशनलायझेशन. कुठला टॉपिक स्टडी केलेला आपण रॅशनलायझेशन. कळलं का पहा. कुठला पॉईंट स्टडी केलेला आपण रॅशनलायझेशन. कळलं का पहा. ओके, आता रॅशनलायझेशन म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं जर तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर तुम्हाला न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरमध्ये ओके टर्म्स दिलेले असतील तर मी रिॲडजस्टमेंट मेथड म्हणजे काय करतो आपण एक्झाम्पल चेंज न करता आपण त्याच्यामध्ये काय करतो इथं फरक किंवा त्याच्यामध्ये काय करतो आपण बदल करतो पहा आपण. ओके, तो बदल कुठल्या पद्धतीमध्ये करणार आहोत आपण मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये करायचं आपल्याला मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये जो बदल आपण घडवून आणतो किंवा घेतो त्या मेथडला काय म्हणतो आपण रॅशनलायझेशन मेथड. ओके, त्याच्यामध्ये मग प्रकार पडणार आहेत. काय असणार पहिला प्रकार कुठला असणार इथं ओनली न्यूमरेटर. न्यूमरेटर कशा दर्शवतो आपण स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म असणार आहे कॅपिटल एनमध्ये रेफर करतो पहा आपण. ओके, दुसरा पार्ट अप्लाय होईल सेकंड पार्ट अप्लाय होईल ओनली डिनॉमिनेटर्स. ओके, फक्त मी न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन करू शकतो किंवा मी सेकंड पार्ट रेफर केला फक्त मी डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करू शकतो पहा. छेदाचं फक्त मी रॅशनलायझेशन अप्लाय करू शकतो. फक्त मला न्यूमरेटर म्हणजे काय असतं अंशाचं फक्त रॅशनलायझेशनसुद्धा मला घेता येतं पहा. ओके, आणि त्यातला तिसरा पार्ट अप्लाय होईल ॲट ए टाईम काय असणार इथं ॲट ए टाईम बोथ म्हणजे काय आपल्याला इथं न्यूमरेटर ॲज वेल ॲज काय असणार इथं न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर ॲट ए टाईम दोघांचं काय घ्यायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं रॅशनलायझेशन. त्याच्यामध्ये मग दोन मेथड्स येणार. एकच मेथड मी फॉलो करतो पहा काय करणार आता इथं ॲट ए टाईम बोथ न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. ओके, आता 1 बाय 1 मी ह्याच्यातलं एक पार्ट स्टडी करणार आहे पहा. ओके, कारण की डिव्हिजनमध्ये मला ह्यापैकी कुठलाही एक फॉर्मॅट मला इथं यूज करायचा आहे. ओनली न्यूमरेटर ओनली डिनॉमिनेटर ॲट ए टाईम बोथ न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला हा फॉर्मॅट किंवा हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे पहा. ओके, त्यामुळे व्यवस्थित समजून घेऊया आपण आता. ओके, काय करणार पहा तिथं रॅशनलायझेशन बाय ओनली न्यूमरेटर्स. काय असं पहिला पार्ट कुठला यूज केलेला आपण ओनली न्यूमरेटर कशा दर्शवतो आपण कॅपिटल एनने दर्शवतो पहा. ओके, आता रॅशनलायझेशनमध्ये मी एक फॅक्टर घ्यावं लागेल. विदाउट फॅक्टर आपलं रॅशनलायझेशन रेफर करता येणार नाही पहा. ओके, इफ मी एक पॉईंट रेफर केलेला आहे ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी. कळालं का पहा. ओके, मी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं न्यूमरेटरला एक नंबर घेतलेला आहे दोन फॅक्टर. आता एक लक्षात घ्या अवयव असेल फॅक्टर म्हणजे काय असणार आहे तर अवयव जर असेल तर कंपल्सरी मला दोन टर्म्स ह्या कंपल्सरी असल्या पाहिजेत. इंडिव्हिज्युअल टर्ममध्ये आपल्याला रॅशनलायझेशन किंवा त्याला मी फॅक्टर अप्लाय करू शकत नाही पहा. त्याला म्हणू शकत नाही मी त्याला म्हणू शकत नाही अवयव म्हणू शकत नाही पहा. ओके, म्हणजेच बेसिक रिक्वायरमेंट काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं जर मला रॅशनलायझेशन वापरायचं असेल तर मला कमीत कमी मला न्यूमरेटरला 2 टर्म्सची रिक्वायरमेंट आहे पहा. ओके, तसंच डिनॉमिनेटरसुद्धा 2 टर्मची रिक्वायरमेंट अप्लाय होईल. त्यामुळे एक्झाम्पलमध्ये मी काय घेतलेलं आहे ए प्लस बी डिवायडेड बाय सी प्लस डी. कळालं का पहा. ए म्हणजे इंडिव्हिज्युअल फॅक्टर बी म्हणजे इंडिव्हिज्युअल फॅक्टर म्हणजे 2 टर्म्समध्ये अल्जेब्रा मग कुठलाही असू दे मी किती प्लस घेतलेला आहे याचा तो प्लसच पाहिजे अशी काही कंडिशन नाही आहे. तो कुठलाही अल्जेब्रा असू दे विद्यार्थी मित्रांनो प्लस असू दे किंवा मायनस असू दे फक्त कंडिशन काय लागणार आपल्याला कंपल्सरी काय लागणार आपल्याला इथं 2 टर्म्स ह्या एक्झाम्पलमध्ये असल्याच पाहिजेत पहा. ओके, काय करतो आपण आता इथं
रॅशनलायझेशन बाय न्युमरेटर ओनली न्युमरेटर ओके. कंडिशन काय येणार पाहता इथं इफ कंडिशन दिलेली आपल्याला ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी ए प्लस बी डिवायडेड बाय सी प्लस डी ओके. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रॅशनलायझेशन बाय न्युमरेटर वी गेट फक्त न्युमरेटर. आता इथं न्युमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. न्युमरेटरचा फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी. डिनॉमिनेटरचा फॅक्टर कुठला आहे सी प्लस डी. न्युमरेटरचा फॅक्टर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं ए प्लस बी आहे आणि डिनॉमिनेटरचा फॅक्टर कुठला आहे सी प्लस डी आहे पहा ओके. काय करतो आपण आता इथे काय करायचं आपल्याला इथं आता रॅशनलायझेशन बाय स्टेप काय असणार पहा रॅशनलायझेशन बाय न्युमरेटर वी गेट. काय करतो आपण इथं रॅशनलायझेशन बाय न्युमरेटर वी गेट ओके. एक्झाम्पल रिमेन सेम नो चेंज. ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल टू ओके. विदाउट चेंजिंग द एक्झाम्पल मी रिॲडजस्टमेंट करणार आहे ओके. फॅक्टर रिमेन्स सेम. ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी रिमेन्स सेम राहील पहा ओके. मी कलर चेंज करतो पहा मल्टिपल विथ ओके. मला न्युमरेटर रिॲडजस्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय रिॲडजस्ट करायचं आहे न्युमरेटर ओके. जर मला न्युमरेटर रिॲडजस्ट करायचं असेल तर फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी आहे. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर ए प्लस बीचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं मग ए मायनस ऑफ बीमध्ये आपल्याला पहा ए मायनस ऑफ बीमध्ये येणार आहे. मध्ये प्लस असेल तर मायनस आणि देतानाच जर इथं मायनस असेल तर इथं काय घ्यावं लागेल प्लस. बरोबर अपोजिट दोघांच्या मधलं साईन कन्व्हेन्शन जे काय असेल प्लसचा मायनसचा प्लस ओके. आता मला सांगा जर मी एखादी टर्म न्युमरेटरला रिॲडजस्ट केली तर तीच टर्म मला कुठं द्यावी लागेल डिनॉमिनेटरला द्यावं लागेल पहा. म्हणजेच काय असणार इथं ए मायनस बी दिला पहा. समजलं. जी टर्म मी न्युमरेटरला रिअरेंज करून घेतलेली आहे तीच टर्म आपल्याला काय करावी लागेल डिनॉमिनेटरला द्यावी लागेल पहा. न्युमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल ए मायनस बी गेट कॅन्सल व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ एनिथिंग एक्झाम्पल रिमेन्स सेम. कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे पहा ओके. म्हणजे काय केलं आपण मॅथमॅटिकली जी रिॲडजस्टमेंट मी रेफर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिकली जी रिॲडजस्टमेंट मी मेन्शन केलेली आहे किंवा वापरलेली आहे ती रिॲडजस्टमेंट मॅथमॅटिकल काय असणार तर करेक्ट अप्लाय होईल. कारण बेसिक एक्झाम्पलमध्ये काय फरक पडला का नाही पडलेला बरोबर आहे का पहा ओके. तर अशा वेळेस काय करणार आता मग एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार पाहता इथं एक्झॅक्टली इक्वल टू न्युमरेटर मी आता न्युमरेटर रिॲडजस्ट करून घेतलेला आहे. न्युमरेटरचा फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं ए मायनस बी येणार आहे पहा ओके. ए मायनस मी घेतला आणि घेतलेली टर्म मला परतफेड करावी लागेल. घेतलेलं मला परत द्यावं लागणार आहे पहा ओके. ए मायनस बी जर घेतला असेल तर मला ए मायनस बी द्यावं लागेल. ए मायनस बी कुठं घेतलेलं आहे आपण न्युमरेटरला तर कुठं द्यावं लागेल डिनॉमिनेटरला मी ती टर्म देऊन टाकलेली आहे पहा. समजलं व्यवस्थित ओके. अप्लाय करा आता इथं न्युमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार आहात. न्युमरेटर काय अप्लाय होईल ए प्लस बी दुसरा फॅक्टर ए मायनस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी मल्टिपल विथ डिनॉमिनेटर ए मायनस बी रिमेन्स सेम ओके. ही झाली पहिली मेथड रॅशनलायझेशन बाय न्युमरेटर ओनली न्युमरेटर ओके. जसं आता मी फक्त न्युमरेटरचं केलेलं आहे तसं मला काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो सेकंड टाईप कुठला असणार सेकंड टाईप आता इथं रॅशनलायझेशन बाय ओनली काय असणार इथं डिनॉमिनेटर रॅशनलायझेशन बाय ओनली काय असणार इथं डिनॉमिनेटर पहा ओके. रॅशनलायझेशन बाय ओनली डिनॉमिनेटर फक्त मला डिनॉमिनेटरचं आता काय घ्यायचं आहे रॅशनलायझेशन ओके. कंडिशन आपल्याला पहा काय दिलेलं कंडिशन काय दिलेलं आपल्याला इफ किंवा नंबर काय दिलेला आपल्याला ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डीमध्ये दिलेलं आहे ओके. तर विदाऊट एनी चेंजिंग दे काय असणार ते बेसिक एक्झाम्पल मला डिनॉमिनेटर काय रिअरेंज करायचं आपल्याला डिनॉमिनेटर रिअरेंज करून घ्यायचं आहे पहा ओके. काय आपल्याला माहिती मग रॅशनलायझेशन बाय कशाचं असणार इथं डिनॉमिनेटर विगेट रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर विगेट ओके. डिनॉमिनेटरचं काय घ्यायचं आपल्याला रॅशनलायझेशन घ्यायचं आहे का. एक्झाम्पल रिमेन सेम नो चेंज ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी ओके एक्झॅक्टली इक्वल टू ओके. एक्झाम्पल रिमेन्स सेम ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी रिमेन्स सेम ओके. मी आता रिॲडजस्ट करणार आहे मल्टिपल विथ ओके. कशाचं घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण रिॲडजस्टमेंट डिनॉमिनेटरचं घ्यायचं आहे. डिनॉमिनेटर फॅक्टर कुठला आहे सी प्लस डी. डिनॉमिनेटरला फॅक्टर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सी प्लस डी आहे पहा ओके. तो कशामध्ये करणार मग त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काय येणार सांगा पाहू
बरोबर आहे. काय येईल सांगा पाहू इथं सी प्लस डीचा रॅशलायझेशन फॅक्टर काय असणार इथं सी मायनस ऑफ डी, सी मायनस ऑफ डी. कळालं का पहा. ओके, दोघांच्या मधलं साईन कन्व्हेन्शन प्लसचं काय घेतलं आपण मायनसमध्ये रेफर केलेलं आहे पहा. प्लसचं काय घेतलं आपण मायनस घेतलेलं आहे पहा. ओके, मी आता डिनॉमिनेटर ॲडजस्ट केलेलं आहे. टर्म मी कुठं घेतलेलं आहे डिनॉमिनेटर घेतलेलं आहे, तर मला ती टर्म कुठं द्यावी लागेल. जर एखादी टर्म मी डिनॉमिनेटर घेतलेली असेल तर ते मला कुठं द्यावी लागेल न्यूमरेटरला द्यावी लागेल पहा. म्हणजे काय झालं इथं सी मायनस डी दिला पहा. डिनॉमिनेटरला घेतला न्यूमरेटरला दिला पहा. बेसिक एक्झाम्पलमध्ये फरक काय पडेल का पहा. सी मायनस डी इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. व्हॅल्यू 1/1 व्हॅल्यू 1 इंटू एनिथिंग. ही जी काय टर्म अप्लाय होईल कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं तर बेसिक एक्झाम्पल रिमेन्स सेम राहतं पहा. ओके, ह्या मेथडला काय म्हणतो आपण रॅशलायझेशन बाय ओनली डिनॉमिनेटर्स. समजलं व्यवस्थित. ओके, पहिला पार्ट स्टडी केला आपण रॅशलायझेशन बाय ओनली न्यूमरेटर्स. ओके, न्यूमरेटर फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी. ओके, त्याचा रॅशनल फॅक्टर काय झाला ए मायनस बी. मला रिक्वायर्ड आहे मी घेतले तर मला परतफेड करावी लागेल. मी कुठे घेतलेला आहे न्यूमरेटरला घेतला, कुठे द्यावे लागेल डिनॉमिनेटरला पहा. समजलं. इथं सुद्धा सेम रॅशलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. ओके, डिनॉमिनेटर टर्म कुठले आहे डिनॉमिनेटर फॅक्टर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सी प्लस डी आहे. ओके, त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं मग सी मायनस डीमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, टर्म मला पाहिजे आहे मात्र मी घेतली, कुठं घेतलेली आहे डिनॉमिनेटर, कुठं द्यावी लागेल न्यूमरेटरला द्यावी लागेल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे काय केलं आपण हा जो डिव्हिजन फॉर्म होता तो अप्लाय कशामध्ये केला आपण मल्टिपलमध्ये रेफर केला पहा. म्हणजे मी प्रिव्हियस स्टेपमध्ये कन्वर्ट केलं पहा. समजलं व्यवस्थित. ओके, डिव्हिजन कन्वर्ट टू मल्टिप्लिकेशन. काय करतो आपण मग न्यूमरेटर मल्टिप्लाय करणार. पहिला फॅक्टर ए प्लस बी, दुसरा फॅक्टर सी मायनस डी. ओके, घेतली डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार सी प्लस डी. सेकंड फॅक्टर सी मायनस ऑफ डीमध्ये आपल्याला पहा सी मायनस ऑफ डीमध्ये येईल. ओके, ह्या टर्मला किंवा ह्या मेथडला काय म्हणतो आपण रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. फक्त मी डिनॉमिनेटरच काय घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं रॅशनलायझेशन करून घेतलेलं आहे पहा. ओके, आता तिसरा पार्ट मी स्टडी करणार आहे पहा, तो इम्पॉर्टंट आहे. तिसरा पार्ट कुठला असणार आहे इथं रॅशनलायझेशन बाय ॲट ए टाईम. दोघांचं एकदम करायचं आहे. न्यूमरेटर ॲज वेल ॲज काय असणार इथं डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर ॲज वेल ॲज काय असणार इथं डिनॉमिनेटर. ॲट ए टाईम दोघांचं बोथ काय आपल्याला इथं दोघांचं काय घ्यायचं आपल्याला रॅशनलायझेशन. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा, बऱ्याच ठिकाणी मला यूज करायचं आहे पहा. ओके, बोला फॅक्टर काय दिलेला आपल्याला ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी हा फॅक्टर दिलेला आहे पहा. ओके, मला काय करायचं आहे आता इथं ॲट ए टाईम न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन घ्यायचं आहे पहा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं अल्जेब्रा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, रॅशनलायझेशन बाय न्यूमरेटर अँड काय असणार इथं डिनॉमिनेटर. ॲट ए टाईम दोघांचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला रॅशनलायझेशन. ओके, देअरफोर कंडिशन एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, पहिली स्टेप काय असणार एक्झाम्पल रिमेन्स सेम. एक्झाम्पल काय दिलेलं आहे ए प्लस बी डिवायडेड बाय सी प्लस डी ॲज इट इज राहणार. ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी प्लस डी रिमेन्स सेम. मल्टिपल विथ काय करायचं आपल्याला आता इथं ॲट ए टाईम बोथ न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर्स. ओके, दोघांचं एकदम घ्यायचं पहा. ओके, बोला न्यूमरेटरला फॅक्टर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं ए प्लस बी आहे. न्यूमरेटर फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार आहे इथं मग ए मायनस बी. ओके, डिवायडेड बाय ओके सी प्लस डीचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं मग सी मायनस ऑफ डीमध्ये आपल्याला पहा सी मायनस ऑफ डीमध्ये येणार आहे पहा. ओके, म्हणजे काय केलं विद्यार्थी मित्रांनो इथं आपण न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचा फॅक्टर कुठला आहे ए प्लस बी. त्याचा रॅशनल फॅक्टर काय असणार इथं ए मायनस बी प्लसचा काय झाला मायनस झालेला आहे. ओके, सेम डिनॉमिनेटरसुद्धा मला सेम करायचं आहे. सी प्लस डीचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार सी मायनस डी. ओके, आता ज्या टर्म्स मी घेतलेल्या आहेत त्या मला परतफेड करावी लागेल मल्टिपल विथ. ओके, मल्टिपल विथ दिसतं का पहा. ओके, मला सांगा आता विद्यार्थी मित्रांनो इथं मी न्यूमरेटर ॲडजस्ट करण्यासाठी ए मायनस बी ही टर्म कुठं घेतलेली आहे
न्यूमरेटरला घेतलेलं आहे तर कुठे द्यावे लागेल डिनॉमिनेटरला. कुठे द्यावं लागेल डिनॉमिनेटर द्यावं लागेल. पहा ए मायनस बी दिला, ए मायनस बी दिला. पहा समजलं व्यवस्थित. ओके ए मायनस बी घेतला, ए मायनस बी दिला. ओके आता डिनॉमिनेटर रिॲडजस्ट करण्यासाठी मी टर्म कुठले घेतलेले आहे सी मायनस डी घेतलेलं आहे. कुठे घेतलेलं आहे डिव्हिजनमध्ये. तर कुठे द्यावं लागेल डिव्हिजनच्या अपोजिट काय असणार मल्टिपलमध्ये द्यावी लागेल. पहा याचा अर्थ सी मायनस डी घेतला, सी मायनस डी दिला. पहा सी मायनस डी दिला. पहा ब्रॅकेट कंप्लीट. सगळ्यात महत्त्वाचा अल्जेब्रा किंवा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला पहा ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार. ओके रॅशनलायझेशन बाय न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. ॲट अ टाईम दोघांचं काय घ्यायचं आपल्याला रॅशनलायझेशन घ्यायचं आहे. ओके एक्झाम्पल काय दिलेलं आहे ए प्लस बी डिवाइडेड बाय सी प्लस डी एक्झॅक्टली इक्वल टू काय झालं पहा विद्यार्थी मित्रांनो इथं ए प्लस बी डिवाइडेड बाय सी प्लस डी एक्झाम्पल रिमेन्स सेम. ओके मल्टिपल विथ. आता न्यूमरेटर मला रिॲडजस्ट करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय घ्यायचं आपल्याला न्यूमरेटर रिॲडजस्ट करायचं आहे. कुठला फॅक्टर आहे ए प्लस बी. कुठला फॅक्टर न्यूमरेटरला ए प्लस बी. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार ए मायनस बी. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं ए मायनस बी. ओके डिनॉमिनेटर फॅक्टर कुठला आहे सी प्लस डी. डिनॉमिनेटर फॅक्टर कुठला आहे सी प्लस डी. ओके त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर सी प्लस डीचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला असणार इथं सी मायनस डी. दोघांच्या मधलं साईन कन्व्हेन्शन प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. समजलं व्यवस्थित. मी परत एकदा रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो दोघांच्या मधलं साईन कन्व्हेन्शन कळालं का. पहा दोघांच्या मधलं साईन कन्व्हेन्शन मला काय घ्यायचं आहे इथं प्लसचं काय घ्यायचं आहे मायनस असेल तर प्लस. समजलं. ओके आता मी टर्म्स घेतलेले आहेत. कुठे घेतलेले आहे पहिली टर्म ए मायनस बी न्यूमरेटरला घेतलेले आहे. जर मला न्यूमरेटरला जे मी टर्म घेतलेले असेल तर ते टर्म मला कुठं द्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं डिनॉमिनेटर द्यावं लागेल. ए मायनस बी घेतला, ए मायनस बी दिला. पहा ओके सी मायनस डी टर्म रिक्वायर्ड आहे. कुठे घेतले आपण डिनॉमिनेटरला घेतलेले आहे. डिनॉमिनेटरच्या अपोजिट काय असणार इथं मल्टिपल. ए सी मायनस डी घेतला, सी मायनस डी दिला. पहा समजलं व्यवस्थित. ओके करा अप्लाय करा. बेसिक एक्झाम्पल रेंज सेम राहतं का. पहा ए मायनस बी इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. ओके सी मायनस डी न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर्स गेट कॅन्सल. व्हॅल्यू काय अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ 1 1 1 जार व्हॅल्यू 1 इंटू एनिथिंग एक्झाम्पल रिमेन्स सेम राहील. पहा समजलं व्यवस्थित. ओके म्हणजेच मी जो तिसरा पार्ट यूज केला तिसरा पार्ट जो मी मेन्शन केला रॅशनलायझेशन बाय काय घेतला आपण डिनॉमिनेटर विगेट. रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर विगेट कळालं का. पहा ओके म्हणजे काय करावं लागेल मला पहिल्यांदा न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन घेणार त्याच वेळेस मी डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन घ्यायचं आहे. रॅशनलायझेशन म्हणजे काय असणार इथं प्लसचं मायनस दोन टर्मच्या मधलं साईन कन्व्हेन्शन प्लसचा मायनस करण्याची काय प्रोसिजर अप्लाय होईल त्या प्रोसिजरला काय म्हणतो आपण रॅशनलायझेशन मेथड. समजलं. ओके एक्झाम्पलमध्ये ए प्लस बी मी न्यूमरेटरला घेतलेला आहे तर कुठे द्यावं लागेल डिनॉमिनेटर द्यावं लागेल. एक्झाम्पलमध्ये सी मायनस डी मी न्यूमरेटरला घेतलेला आहे तर कुठे द्यावं लागेल डिनॉमिनेटरला ती टर्म प्रोव्हाइड करावी लागेल देऊन टाकावी लागेल. पहा ओके फक्त ह्या पूर्ण पार्टमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कुठली गोष्ट सांगा पाहू इथं. ओके कुठली गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ज्यावेळेस तुम्ही किंवा आपण एक्झाम्पलमध्ये रिॲडजस्टमेंट करत असाल त्यावेळेस बेसिक एक्झाम्पल कुठल्याही परिस्थितीत चेंज होता कामा नये. समजलं कळालं का. पहा ओके आजचं लेक्चर शक्यतो हा सगळा पार्ट तुम्ही ऑलरेडी 9 किंवा 10 स्टँडर्डला शिकलेला आहात. पहा समजलं. ओके अल्जेब्रा कुठला आहे मल्टिपलमध्ये न्यूमरेटर मल्टिप्लाय करणार डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार आहात. पहा म्हणजे स्टेप काय येणार सांगा पोई. इथं मग एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर ए प्लस बी. ओके सेकंड फॅक्टर ए मायनस बी. थर्ड फॅक्टर सी मायनस डी. ओके डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार तर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार आहात. ओके सी प्लस डी. ओके सेकंड फॅक्टर ए मायनस बी. थर्ड फॅक्टर सी मायनस ऑफ डी. न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय केलेलं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो समजलं. म्हणजे काय केलं आपण ह्या स्टेपमध्ये डिव्हिजन कन्वर्ट टू मल्टिप्लिकेशन आणि मल्टिपल कन्वर्ट टू अप्लाय होईल ॲडिशन सबट्रॅक्शन जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. पहा समजलं. ओके आता ह्या बेसिक फॉर्म्युलेचा वापर करून आपल्याला आजचा पाठ
आजचा पाठ आपल्याला स्टडी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठला पाठ स्टडी करायचा आपल्याला? आजचा पाठ आपल्याला स्टडी करायचा आहे कुठला पाठ? डिव्हिजन फॉर्म किंवा डिव्हिजन फॉर्म ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स. कुठला पॉईंट स्टडी करायचा आपल्याला? फोर्थ, डिव्हिजन फॉर्म, डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. कॉम्प्लेक्स नंबर्स कळलं का पहा? ओके, हा चौथा पॉईंट मला स्टडी करायचा आहे. ओके, मार्जिनमध्ये मी काय करतो इथं? ट्रिपल टिक मार्क. काय करतो इथं मी? ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार. ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार. सगळ्यात महत्त्वाचा अल्जेब्रा विद्यार्थी मित्रांनो. ओके, इफ मला कंडिशन दिलेलं आहे पाहता इथं. इफ मेन्शन काय केलेलं आहे पाहता? इफ रेफर केलेलं आपल्याला दोन नंबर्स रेफर केलेले आहेत. Z1 इज इक्वल टू A प्लस बी ऑफ आय अँड Z2 इज इक्वल टू C प्लस डी ऑफ आय. ओके, कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणतो आपण? रिअल आणि इमॅजिनरी. रिअल आणि इमॅजिनरी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जो काय नंबर तयार होईल त्याला काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स नंबर. आणि तो कशाने दर्शवला जातो इथं? झेडने दर्शवला जाईल. इथं दोन नंबर्स दिलेले आहेत, Z1 आणि Z2. ओके, देन मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं Z1 डिवायडेड बाय Z2. Z1 डिवायडेड बाय Z2 कळलं का पहा? Z1 डिवायडेड बाय Z2 दिलेल्या दोन टर्म्समध्ये काय करायचं आपल्याला? डिव्हिजन फॉर्म रेफर करायचं आहे पहा. ओके, काय आपल्याला इथं Z1 आपल्याला दिलेलं आहे, Z1 डिवायडेड बाय Z2 अप्लाय करायचं. Z1ची व्हॅल्यू किती असणार इथं? A प्लस बी ऑफ आय. A प्लस बी ऑफ आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं? C प्लस डी ऑफ आय. C प्लस डी ऑफ आय. ओके, काय केलेलं आपण? न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला? या न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर काय दिलेले आहेत टर्म्स? A प्लस बी ऑफ आय आणि दुसरं C प्लस डी ऑफ आय. ह्या दोन टर्म्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता मी अप्लाय करणार आहे. ओके, आता Z1 डिवायडेड बाय Z2 मला अप्लाय करायचं आहे. ओके, आता काय करतो आपण? आता ह्या टाईपमध्ये ज्यावेळेस मला डिव्हिजन फॉर्म रेफर करायचा असेल तर डिव्हिजन फॉर्ममध्ये जे काही टर्म अप्लाय होईल, डिव्हिजन फॉर्ममध्ये जे त्या टर्म अप्लाय होईल त्या टर्मचं काय घ्यायचं आपल्याला? रॅशनलायझेशन घ्यायचं आहे पहा. ओके, त्या टर्मचं काय घ्यायचं आपल्याला? रॅशनलायझेशन अप्लाय करायचं आहे पहा. ओके, एक्झाम्पल रिमेन सेम नो चेंज. काय येणार पहा इथं? एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, डिव्हिजन फॉर्ममध्ये काय घ्यायचं आपल्याला? रॅशनलायझेशन करायचं आहे पहा. दिसतं का सगळ्यांना पहा? काय केलेलं आहे पहा स्टेप इथं? रॅशनलायझेशन बाय ओनली डिनॉमिनेटर्स. ओके, डिनॉमिनेटर कुठलं आहे? C प्लस डी. डिनॉमिनेटर कुठलं आहे इथं? C प्लस डी. रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. ओके, डिनॉमिनेटर कुठलं आहे? C प्लस डी. त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? C मायनस डी. मी C मायनस डी मला कुठं पाहिजे आहे? डिव्हिजनमध्ये पाहिजे आहे. तर ती टर्म मला कुठं द्यावी लागेल? न्यूमरेटरला द्यावी लागेल. C मायनस डी दिला पहा. ओके, आता ह्या रिझल्टचा मला एक्झाम्पलमध्ये वापर करायचा आहे पहा. ओके, म्हणजे स्टेप काय येणार आहे तिथं? मग सरळ मी इथं मेन्शन करणार पहा रॅशनलायझेशन बाय. ओके, मार्जिनमध्ये डबल टिक मार्क येणार पहा. रॅशनलायझेशन बाय काय सर इथं? बाय डिनॉमिनेटर वी गेट. रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. ओके, डिनॉमिनेटरचं काय घ्यायचं आपल्याला? रॅशनलायझेशन. एक्झाम्पल रिमेन सेम नो चेंज. A प्लस बी ऑफ आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर C प्लस डी ऑफ आय रिमेन्स सेम. न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. ओके, काय घ्यायचं आहे पहा आपल्याला? डिनॉमिनेटरचं काय घ्यायचं? रॅशनलायझेशन. मल्टिपल विथ डिनॉमिनेटरची टर्म कुठलं आहे? डिनॉमिनेटरचा फॅक्टर कुठला आहे? C प्लस डी ऑफ आय. ओके, ह्या दोघांच्या मधलं साइन कन्व्हेन्शन प्लसचं काय आपल्याला इथं? मायनस. ओके, म्हणजे त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं? C मायनस ऑफ डी ऑफ आयमध्ये आपल्याला पहा. C मायनस डी ऑफ आयमध्ये रेफरेल. C मायनस डी ऑफ आयमध्ये रेफरेल पहा. ओके, आता मी टर्म डिव्हिजनमध्ये घेतलेली आहे. आता जी टर्म असेल ती मी कुठं घेतलेली इथं? डिव्हिजनमध्ये घेतलेली. तर कुठं द्यावे लागेल? न्यूमरेटरला द्यावे लागेल पहा. C मायनस डी ऑफ आय टर्म दिली. बेसिक एक्झाम्पलमध्ये शेवटच्या स्टेपपर्यंत कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नाहीत. ओके, C मायनस डी ऑफ आयची डिनॉमिनेटर रिक्वायरमेंट होती. ओके, C मायनस डी ऑफ आय घेतला कुठं? डिनॉमिनेटरला. तर कुठं द्यावं लागेल? न्यूमरेटर. C मायनस डी टर्म दिली पहा. ओके, आता मी मॅथमॅटिकली करेक्ट आहे का नाही चेक करणार. ओके, C मायनस डी इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 1/1 व्हॅल्यू 1 इंटू एनिथिंग रिमेन्स सेम राहील पहा. समजली स्टेप व्यवस्थित? कालं का पहा. ओके, आता पुढच्या स्टेपला म्हणजे आता ॲक्च्युअल ह्या स्टेपमध्ये काय केलं आपण? जो डिव्हिजन फॉर्ममध्ये जो नंबर दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये केलात? मल्टिपल फॉर्ममध्ये रेफर केला पहा आपण. म्हणजे प्रिव्हियस स्टेपमध्ये मी कन्वर्ट झालो. ओके, दोन फॅक्टोरियलमध्ये जर डिव्हिजन फॉर्म असेल,
दोन फॅक्टोरियलमध्ये जर मला डिव्हिजन फॉर्म असेल तर काय करतो आपण न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून घेणार आहात. न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं आहे. कंडिशन काय येणार पाहता इथं मग एक्झॅक्टली इक्वल टू ओके न्यूमरेटर न्यूमरेटर ए प्लस बी ऑफ आय ए प्लस बी ऑफ आय ओके मल्टिपल विथ काय असं न्यूमरेटर्स डी मायनस सी मायनस डी ऑफ आय न्यूमरेटर न्यूमरेटर ए प्लस बी ऑफ आय मल्टिपल विथ सी मायनस डी ऑफ आय ओके divided by denominator c plus d of i c plus d of i okay multiple with okay c minus d of i numerator denominator मी मल्टिप्लाय करून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके मी प्रिव्हियस स्टेपमध्ये कन्वर्ट झालो का पहा. ओके काय करणार आता इथं मग पहिला फॅक्टरनं दुसरा फॅक्टरला काय करायचं आहे मल्टिप्लाय करून घेणार आहात. पहिला फॅक्टरनं दुसरा फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके एक्झॅक्टली इक्वल टू पहिला पार्टमधला पहिला पार्ट ए मल्टिपल विथ फर्स्ट इंटू काय असेल तर सेकंड नंबर सी मायनस डी ऑफ आय ओके प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस ओके बी ऑफ आय मल्टिपल विथ व्हॅल्यू सी मायनस डी ऑफ आय सी मायनस डी ऑफ आय न्यूमरेटर डिनॉमिनेटर मी मल्टिप्लाय केलं पहा. ओके डिवायडेड बाय डिनॉमिनेटर एक तर मी बेसिक रिझल्ट वापरू शकतो. कुठला रिझल्ट ए प्लस बी ए मायनस बी फॅक्टर्स कारण ए आणि बीच्या व्हॅल्यूज कशा देतं ए इज इक्वल सी आणि बी इज इक्वल डी ऑफ आय ओके म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी फॅक्टर्स कशाचे पडणार इथं ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर मी रिझल्ट मेन्शन करतो पहा राईट साईडला मेन्शन करतो पहा इथं रिझल्ट जर एक्झाम्पलमध्ये ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर टी फॅक्टरेशन फॉर्म्युली काय असणार डी फॅक्टरेशन फॉर्म्युली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू पहिला फॅक्टर ए प्लस बी दुसरा फॅक्टर ए मायनस बीमध्ये आपल्याला पहा ए प्लस बी ए मायनस बी ओके तोच रिझल्ट मी आता उलटा वापरणार आहे. कुठली टर्म दिलेली आहे आपल्याला डिनॉमिनेटर दिलेलं आहे पहा सी प्लस डी सी मायनस डी सी प्लस डी सी मायनस डी डिनॉमिनेटर दिलेलं आहे तर न्यूमरेटर मी ॲडजस्ट करून सॉरी सी प्लस डी ऑफ आय आणि सी मायनस डी ऑफ आय ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे मला उजवी बाजू दिलेली आहे डावी बाजू अरेंज करणार आहे. ओके जर ए प्लस बी आणि ए मायनस बी जर एक्झाम्पलमध्ये आलेलं असेल तर आपल्याला कशाचं व्हॅल्यू येणार इथं मग ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए काय असणार इथं सीचा स्क्वेअर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए सीचा स्क्वेअर ओके मायनस बीची व्हॅल्यू किती असणार इथं डी ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर डी ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके म्हणजे कुठला रिझल्ट वापरलात ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी दुसरा फॅक्टर ए मायनस बी उजवी बाजू दिलेली आहे डावी बाजू मी अरेंज करून घेतली आहे. पहिली टर्म कुठल्या इथं एच व्हॅल्यू किती असते ते सी आहे पहा आणि डीची व्हॅल्यू किती बीची व्हॅल्यू किती असते बी ऑफ आय ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर ओके एक्झॅक्टली इक्वल टू. बोला आता पुढच्या स्टेपला काय करणार एक्झॅक्टली इक्वल टू. ओके आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला परत सेम पार्ट ए ना हात मल्टिप्लाय करून घेणार. ओके बी ऑफ आयनं इच अँड एव्हरी टर्म मी मल्टिप्लाय करून घेणार आहे पहा म्हणजे व्हॅल्यू काय येणार इथं मग न्यूमरेटर ए मायनस सी ए सी म्हणजे काय अप्लाय होईल ए मल्टिपल विथ सी. ओके परत प्लस मायनस आन्सर मायनस ए ना फक्त आत मी काय करणार आहे नॉर्मली मल्टिप्लाय करून घेणार आहे पहा. ओके ए सी मायनस पुढे काय अप्लाय होईल ए डी मल्टिपल विथ आय ए डी मल्टिपल विथ आय ए मल्टिपल डी व्हॅल्यू ए डी आय रिमेन्स सेम. ओके परत पुढं प्लस बी ऑफ आय नात मल्टिप्लाय करायचं आहे. ओके बी मल्टिपल सी व्हॅल्यू किती अप्लाय होईल बी मल्टिपल सी व्हॅल्यू किती असणार इथं बी सी आपल्याला पहा बी सी मल्टिपल विथ आय. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं प्लस आहे त्यामुळे फॅक्टर्स ब्रॅकेट वापरलेला नाही आहे. जर मायनस असेल तर कंपल्सरी तुम्हाला इथं ब्रॅकेट वापरावा लागला असता पहा. हवा असेल तर इथे मी ब्रॅकेटचा वापर करतोय पहा. ओके काय ना सेकंड फॅक्टर बी मल्टिपल सी व्हॅल्यू बी सी आय रिमेन्स सेम प्लस मायनस आन्सर किती अप्लाय होईल मायनस. ओके बी मल्टिपल डी बी मल्टिपल बी व्हॅल्यू किती आपल्याला इथं बी डी. ओके मल्टिपल विथ आय इंटू आय व्हॅल्यू किती अप्लाय होईल आय स्क्वेअर आय इंटू आय व्हॅल्यू आय स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर मायनस ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं डी स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअर. कुठला रिझल्ट वापरलेला आहे आपण इथं आता सिन्स ए रेस टू एम मल्टिपल बी रेस टू एम रिझल्ट काय अप्लाय होईल ए बी रेस टू एम. परत मी रिझल्ट तो उलटा वापरलेला पहा ए बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम मल्टिपल विथ बी रेस टू एममध्ये रेफर केलं जाईल पहा. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके कळलं का पहा. ओके म्हणजे मी रिझल्ट वापरला एच व्हॅल्यू किती येते सी स्क्वेअर मायनस डी ऑफ आयचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअरमध्ये अप्लाय केलं पहा. ओके ब्रॅकेट सिम्प्लिफाय करा न्यूमरेटर एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही तर व्हॅल्यू ए सी मायनस ए डी ऑफ आय. ओके प्लस असेल तर आतली साईन रिमेन्स
सेम राहतात. मायनस जर असेल तर आतले साईन कन्व्हेन्शन काय केले असतं आपण चेंज केले असते पहा. प्लस प्लस आन्सर प्लस बी सी आय. ओके, प्लस मायनस आन्सर मायनस किती ना व्हॅल्यू बी डी आय इंटू आय व्हॅल्यू आय स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर मायनस ऑफ व्हॅल्यू किती अप्लाय होईल डी स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअर. डी स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअर. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, आय इज इक्वल किती व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1. आयची व्हॅल्यू किती स्क्वेअर ऑफ मायनस 1 अँड दुसरी व्हॅल्यू आय स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू किती असतं इथं मायनस 1. काय असणार व्हॅल्यू इथं स्क्वेअर रूटचा स्क्वेअर गेट कॅन्सल होतो. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. कमीत कमी 4 तरी व्हॅल्यूज कुठल्या 4 आयची व्हॅल्यू स्क्वेअर ऑफ मायनस 1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 येणार आहे. ओके, आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आयमध्ये रेफर होईल आणि आय रेस टू 4 आयचा चौथा घात किती असणार इथं प्लस 1मध्ये आपल्याला पहा. समजलं, ती व्हॅल्यू मी इथं रेफर करणार एक्झॅक्टली इक्वल टू ती व्हॅल्यू आता इथं मी रेफर करणार आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल न्यूमरेटर्स काय असतात व्हॅल्यू ए सी. ओके, मायनस आता या दोघातून कॉमन काय निघेल पहा. या दोघातून कॉमन काय निघेल मी मायनस जरी मी इथं कॉमन काढला तर मायनस काय आपल्याला इथं ए डी मायनसचा प्लस ए डी. ओके, मायनस ऑफ व्हॅल्यू बी सी मल्टिपल विथ आय. ओके, मायनस ऑफ बी डी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स काय ना व्हॅल्यू इथं सी स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर रिमेन सेम. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार इथं मायनस 1. वरती मी रेफर केलेला आय स्क्वेअर इज इक्वल मायनस 1. आता या स्टेपमध्ये काय केलं पहा आपण इथं मायनस ए डी ऑफ आय प्लस बी सी ऑफ आयमधून मी मायनस कॉमन काढलेलं आहे. मायनस आय मी कॉमन काढायचं आहे आपल्याला. ओके, जर मी मायनस कॉमन काढलं तर मायनस मायनस गुणाकारामध्ये काय अप्लाय होईल प्लसमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, या प्लसचं काय अप्लाय होईल मायनस बी सी रिमेन्स सेम. मी आय कॉमन काढलेला आहे पहा. ओके, आणि पुढं जाऊन परत अनेक मी स्टेप अप्लाय केलेली आहे. कुठली आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार इथं मायनस 1 म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली आपण मायनस 1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली आपण मायनस 1मध्ये अप्लाय पहा. ओके, अरेंज करून घ्या काय ना पहा व्हॅल्यू इथं ए सी मायनस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट. ओके, ए सी मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट ए डी मायनस ऑफ बी सी मल्टिपल विथ आय. ओके, बोला आता पुढं गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं विद्यार्थी मित्रांनो प्लसमध्ये कन्वर्ट होणार आहे. मायनस मायनस गुणाकारामध्ये कुठल्या टर्ममध्ये रेफर होणार इथं प्लसमध्ये येणार आहे पहा. मायनस मायनस प्लस व्हॅल्यू प्लस काय असणार इथं बी डीमध्ये आपल्याला पहा प्लस बी डी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स काय येणार पहा व्हॅल्यू सी स्क्वेअर मायनस मायनस गुणाकारमध्ये अगेन प्लसमध्ये आपल्याला पहा मल्टिपल विथ डी स्क्वेअर. समजले का आपण स्टेप व्यवस्थित. काय केलं आपण इथं काय केलं आपण आय स्क्वेअरची व्हॅल्यू मी मायनस 1 जी रेफर केलेली आहे गुणाकारामध्ये मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लसमध्ये रेफर होईल पहा. ओके, आता रिअल टू रिअल पार्ट एकत्र करणार आहात. ओके, ज्या टर्मला आय अटॅच नसणार आहे आयची व्हॅल्यू आय नसतो ती टर्म म्हणजे काय असणार इथं प्युअरली रिअल पार्ट. रिअल टू रिअल काय ना पहा व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल टू ए सी प्लस काय असणार व्हॅल्यू बी डी ए सी प्लस बी डी. ओके, मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट ए डी मायनस ऑफ व्हॅल्यू बी सी मल्टिपल विथ आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स काय असणार इथं व्हॅल्यू सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर रिमेन्स सेम. फॅक्टर आपल्याला पहा. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर सी आणि डी हे काय असते रिअल पार्ट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी सी स्क्वेअरची व्हॅल्यू जर 4 घेतली आणि डी स्क्वेअरची व्हॅल्यू जर मी इथं डी स्क्वेअरची व्हॅल्यू इथं मी जर कुठलीही व्हॅल्यू असेल मग ती 4 असेल 3 असेल वॉट मे बी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी मी काय रेफर केलेलं आता इथं +3 रेफर केला पहा. ओके, मी पहिली व्हॅल्यू 4 घेतलेली 4चा स्क्वेअर व्हॅल्यू 16. ओके, प्लस 3चा स्क्वेअर व्हॅल्यू 9. 16 + 9 व्हॅल्यू किती आपल्याला इथं 25. म्हणजे 25 डिनॉमिनेटरला आय आहे का हो नाही आहे. आय निग्लेक्ट झालेला आहे म्हणजे आय नसेल तर त्या टर्मला काय म्हणतो आपण रिअल पार्ट. ओके, न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटरला सिंगल टर्म. न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटरला सिंगल टर्म जर असेल देअरफॉर काय असणार व्हॅल्यू इथं ए प्लस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी जर असेल तर काय करतो आपण न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटर सिंगल टर्म डिनॉमिनेटर गेट डिस्ट्रीब्यूट. व्हॅल्यू काय आपल्याला इथं मग इक्वली डिनॉमिनेटर दोघांना मी डिस्ट्रीब्यूट करणार ए डिवायडेड बाय सी प्लस बी डिवायडेड बाय सी मध्ये आपल्याला पहा. समजलं, प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. न्यूमरेटरला आता तेच मी इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहे पहा न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटर इंडिव्हिज्युअल टर्म सिंगल टर्म जर असेल तर डिनॉमिनेटर गेट डिस्ट्रीब्यूट दोघांना काय करतो आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहे पहा. ओके, आता न्यूमरेटर कुठला टर्म 2 टर्म्स आहेत पहा. न्यूमरेटरला पहिली टर्म कुठला इथं एक्झॅक्टली इक्वल टू पहिली टर्म ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर प्लस
डी स्क्वॅश. ओके, मायनस ऑफ सेकंड टर्म AD मायनस ऑफ BC, AD मायनस ऑफ BC डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वॅश मल्टिपल विथ आय मध्ये रिप्रेझेंट पहा. ओके, न्यूमरेटरला डबल टर्म, सिंगल टर्म, डिनॉमिनेट डिस्ट्रीब्यूट, दोघांना इक्वली काय करायचं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. समजलं व्यवस्थित? ओके, मी परत एकदा सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो, जर न्यूमरेटरला 2 टर्म्स असतील आणि डिनॉमिनेटर इंडिव्हिज्युअल टर्म जर असेल तर मी डिनॉमिनेटर काय करू शकतो, इथं स्प्लिट करू शकतो, दोघांना इक्वली देऊ शकतो. परंतु ऐका स्टेटमेंट व्यवस्थित, परंतु जर न्यूमरेटरला इंडिव्हिज्युअल टर्म आणि डिनॉमिनेटर जर डबल टर्म्स असतील तर न्यूमरेटर स्प्लिट करता येत नाही, न्यूमरेटर सेपरेट करता येत नाही. पहा. ओके, फक्त डिव्हिजनमध्ये इंडिव्हिज्युअल टर्म जर असेल, डिव्हिजनमध्ये फक्त एकच टर्म असेल तरच मला काय करता येईल, इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय करू शकतो, मी स्प्लिट करू शकतो. कळलं का? पहा. ओके, इफ द न्यूमरेटर हॅव्हिंग द 2 टर्म्स अँड डिनॉमिनेटर कंटेन ओनली 1 टर्म देन डिनॉमिनेटर गेट्स इक्वली डिस्ट्रीब्यूट काय करणार इथे मी न्यूमरेटरला स्प्लिट करणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे काय केलं आपण, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरनं काय केलं, ह्या दोन्ही टर्मचा काय डिवाइड करून घेतलेलं आहे. पहा, ही व्हॅल्यू कशी झाली इथं Z1 डिवायडेड बाय Z2. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ही जे काय टोटल टर्म जी अप्लाय होईल, ह्याच्यामध्ये आय आहे का हो? नाही आहे. ह्याचा अर्थ इट इज टोटली कुठला पार्ट असतं इथं, रिअल पार्ट येणार, म्हणजे Z1 डिवायडेड बाय Z2 एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असेल इथं, मी पी मध्ये रेफर करतो. पहा, एक्झॅक्टली इक्वल टू पी लिहिले तर चालेल का हो? बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठंही आय टर्म नाही आहे, ह्याचा अर्थ इट इज टोटली रिअल पार्ट. कळलं का? पहा. ओके, 4 + 3 व्हॅल्यू 7 डिवायडेड बाय काय असतं, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर 25 कुठली जी काय व्हॅल्यू असेल ती, म्हणजे काय झालं, प्युअरली रिअल पार्ट अप्लाय होईल. ओके, मायनस ऑफ आता पुढची टर्म सांगा मला, AD मायनस BC सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. हा आईचा मी थोडासा नंतर विचार करणार आहे. ओके, आता मला सांगा, हा जो काय पार्ट अप्लाय होईल, कुठला पार्ट आहे हा, रिअल पार्ट. कुठला पार्ट आहे हा, रिअल पार्ट अप्लाय होईल. पहा, AD मायनस BC आय आहे का? नाही आहे. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आय आहे का? नाही आहे. ह्याचा इट इज टोटली रिअल पार्ट. ओके, म्हणजे स्क्वेअर रेफर केले मी इथं क्यू, त्याला अटॅच विथ कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, आय पार्ट, तर अटॅच कोण आहे इथं, आय. ओके, हा क्यू हा जरी रिअल पार्ट असेल त्याला अटॅच विथ आय असल्यामुळं ती टर्म कशामध्ये रिप्लेस होणार विद्यार्थी मित्रांनो, इथं इमॅजिनरी नंबर ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रेफर होईल. पहा, अशा प्रकारे काय करू शकतो आपण, जर डिव्हिजन फॉर्ममध्ये जर नंबर दिलेला असेल तो काय करू शकतो आपण, नॉर्मल फॉर्ममध्ये मी रिप्लेस करू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे ह्या टर्ममध्ये, ह्या पार्टमध्ये कुठला पार्ट महत्त्वाचा आहे, रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट, डिनॉमिनेटरचंच फक्त. ओके, मी मार्जिनमध्ये डबल टिक मार्क विथ स्टार दिलेला आहे, फक्त. ओके, डबल टिक मार्क विथ काय रेफर करतो मी, डबल स्टारमध्ये रेफर करतो. पहा, ओके, रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. ओके, डिनॉमिनेटर कुठलं आहे, सी प्लस डी ऑफ आय. ओके, सी प्लस डी ऑफ आयची अपोजिट किंवा सी प्लस डी ऑफ आयचा रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार इथं, प्लसचं काय अप्लाय होईल, मायनस, म्हणजे सी मायनस डी ऑफ आय घेतला, सी मायनस डी ऑफ आय दिला. मी डिनॉमिनेटर ॲडजस्ट करतोय, म्हणजे डिनॉमिनेटर जी टर्म घेतलेली असेल ती मला कुठं द्यावी लागेल, न्यूमरेटरला प्रोव्हाइड करावं, न्यूमरेटरला तिथं द्यावी लागेल. पहा, ओके, त्याच्यानंतर म्हणजे डिव्हिजन कन्वर्ट टू काय केलं आपण, मल्टिप्लिकेशन. पहिला न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, पहिला फॅक्टरनं दुसऱ्या फॅक्टरला काय करणार, मी मल्टिप्लाय करणार आहे. बरोबर आहे का? पहा, ओके, जो म्हणजे मी काय केलं आता इथं डिव्हिजन कन्वर्ट टू काय अप्लाय होईल, इथं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कन्वर्ट टू मल्टिप्लिकेशन. ओके, काय करणार, पहिला फॅक्टर दुसऱ्या फॅक्टर मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ए इंटू सेकंड फॅक्टर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, बी ऑफ आय इंटू काय असतं इथं, सेकंड फॅक्टर सी मायनस डी ऑफ आयमध्ये अप्लाय होईल. पहा, ओके, डिनॉमिनेटर कंटेन कुठल्या टर्म्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं कुठल्या टर्म्स आहेत पहा व्यवस्थित. ओके, सी प्लस डी ऑफ आय, सी मायनस डी ऑफ आय, दोघांच्या सी इक्वल आहेत, डी ऑफ आय इक्वल आहे, डी ऑफ आय इक्वल आहे, फक्त प्लस आहे, दुसऱ्या टर्ममध्ये मायनस आहे, म्हणजे कुठला रिझल्ट आहे, ए प्लस बी, ए मायनस बी इज रिप्लेस्ड बाय काय व्हॅल्यू येणार इथं, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. डिफॅक्टरेशन फॉर्म्युलीजमध्ये जो पहिला रिझल्ट मी यूज केलेला आहे, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर, हा बेसिक रिझल्ट आपल्याला पाहा विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस बी, ए मायनस बी. ओके, एची व्हॅल्यू किती आहे, सी, बीची व्हॅल्यू किती आहे, डी ऑफ आय, म्हणजे रिझल्ट काय झाला, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर, म्हणजे काय झालं, सी स्क्वेअर मायनस ऑफ डी ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, परत
बाहेर मल्टिपल आत सबट्रॅक्शन, बाहेर मल्टिपल आत सबट्रॅक्शन. ओके, परत मी ए आत मल्टिप्लाय करणार, पुढं प्लस बी ऑफ आय आत मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे का पहा. ओके, म्हणजेच काय आपल्याला इथं एनं मल्टिप्लाय केल्यानंतर ए सी मायनस काय असतं ते ए डी मल्टिपल विथ आय रिमेन्स सेम. ओके, प्लस बी इंटू सी व्हॅल्यू बी सी आय रिमेन्स सेम. प्लस मायनस आन्सर मायनस बी इंटू डी व्हॅल्यू बी डी आय इंटू आय व्हॅल्यू आय स्क्वेअर. एखाद्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे ती टर्म किती रिपीट होणार इथं 2 टाइम्स आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो. समजलं व्यवस्थित. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर रिमेन्स सेम. आता पुढं आपल्याला ए डी डी ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतं पहा. ओके, मी रिझल्ट रेफर केलेला आहे. ए रेस टू एम मल्टिपल विथ बी रेस टू एम, रिझल्ट काय अप्लाय होईल ए बी रेस टू एम येणार आहे. म्हणजे उजवी बाजू दिलेली आहे, मी डावी बाजू अरेंज करणार आहे पहा. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सी आणि सॉरी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए डी, बीच व्हॅल्यू किती असणार इथं आयमध्ये येणार आहे. म्हणजे सी स्क्वेअर रिमेन्स सेम मायनस ए बी रेस टू एमचा रिझल्ट ए रेस टू एम म्हणजे डीचा स्क्वेअर मल्टिपल विथ बी रेस टू एम व्हॅल्यू का अप्लाय होईल आयचा स्क्वेअर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, पुढच्या स्टेपला मी काय करणार ब्रॅकेट फक्त सिम्प्लिफाय केलेले आहेत पहा. काय काय केलं पहा आपण इथं ए सी मायनस ऑफ बी डी ए सी मायनस ऑफ ए डी ऑफ आय. ओके, प्लस असेल तर आतले साइन कन्व्हेन्शन रिमेन्स सेम राहतात, कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाहीत पहा. ओके, बी सी ऑफ आय रिमेन्स सेम. प्लस मायनस आन्सर मायनस बी डी मल्टिपल विथ आय स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर मल्टिपल विथ आय स्क्वेअर. ओके, आता आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज मिळतात विद्यार्थी मित्रांनो इथं आय इज इक्वल स्क्वेअर ऑफ -1 अँड आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 मध्ये रेफर पहा. ओके, अप्लाय करा. ए सी रिमेन सेम मायनस. आता ह्या दोन्ही टर्म्समधून मी कलर यूज करतो पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं ह्या ज्या 2 टर्म्स दिलेल्या आहेत, ह्या ज्या काय 2 टर्म्स दिलेल्या आहेत, ह्या दोघातून मी कॉमन काय काढलं मायनस आय कॉमन काढलेला आहे पहा. इथं प्लस आय कॉमन काढला तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त मायनस ए डी प्लस बी सी येणार आहे पहा. समजले व्यवस्थित. ओके, मी मायनस आय जर मी कॉमन काढला तर कंडिशन काय आपल्याला पहा ए डी ऑफ आय, त्यातून मी मायनस आय कॉमन काढलेला आहे, शिल्लक राहिलं मायनसचा प्लस ए डी. ओके, प्लस काय अप्लाय होईल मायनस बी सी ऑफ आयमधून मी आय कॉमन काढलेलं शिल्लक राहिलं मग बी सी मल्टिपल विथ आय रिमेन्स सेम. ओके, मायनस ऑफ बी डी मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर, आय स्क्वेअर व्हॅल्यू किती इथं -1 आहे, -1 टाकला पहा. ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर मल्टिपल विथ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर वरती रेफर केलेलं आहे -1 मध्ये आपल्याला पहा. ओके, चला पुढच्या स्टेपला मी आता अप्लाय करणार आहे पहा. ओके, परत ब्रॅकेट सिम्प्लिफाय करा. काय ना पहा गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होतं पहा. पहिला फॅक्टर ए सी मायनस ऑफ ए डी मायनस ऑफ बी सी मल्टिपल विथ आय, बी डी मायनस ऑफ बी सी मल्टिपल विथ आय प्लस मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस बी डी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर, परत मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस व्हॅल्यू डी स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा. ओके, सी स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ओके, आता पुढच्या स्टेपला काय केलं आपण जसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे मी काय कन्वर्ट केलं पहा विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा डिव्हिजन दिलेलं होतं, डिव्हिजनवरून मी कशामध्ये कन्वर्ट केलं मल्टिपल. आता मल्टिपल केल्यानंतर मी कशामध्ये अप्लाय करणार ॲडिशन सबट्रॅक्शन. ओके, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ए सी आणि बी डी ह्याला आय आहे का नाही आहे. इट इज ए टोटली काय आपल्याला इथं रिअल पार्ट. म्हणजे काय होईल इथं ए सी प्लस बी डी पहिलं आणि चौथं कॉम्बिनेशन मी इथे यूज केलेलं आहे. पहिलं आणि चौथं कॉम्बिनेशन इथं मी यूज केलं पहा. पहिलं आणि तिसरं म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके, पहिलं आणि तिसरं कॉम्बिनेशन मी एकत्र केलं ए सी प्लस बी डी. ओके, मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट रिमेनिंग सेम ए डी मायनस ऑफ बी सी मल्टिपल विथ आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर रिमेन्स सेम राहील पहा. समजलं. सेम अल्जेब्रा मी परत एकदा यूज केलं आहे 9वी 10वीला पहा. न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटरला सिंगल टर्म, न्यूमरेटरला डबल टर्म डिनॉमिनेटरला सिंगल टर्म, डिनॉमिनेटर गेट काय अप्लाय होईल डिस्ट्रीब्यूट. डिनॉमिनेटर मी काय करतो इथं इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. दोन्ही टर्म्सला मी डिनॉमिनेटर काय करणार आहात इक्वली मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, म्हणजेच काय झालं ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मायनस ओके ए डी मायनस बी सी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर कुठंही आय दिसतं का नाही आहे. इट इज ए टोटली रिअल पार्ट अप्लाय होईल. म्हणजेच काय आपल्याला इथं पी मी रेफर केलेलं आहे पहा. ओके, पुढे मी रेफर करतो इथे सिन्स मी इथं रेफर करतो पहा सिन्स पी इज इक्वल व्हॅल्यू काय असेल इथं ए सी मायनस ऑफ बी डी ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरमध्ये अप्लाय होईल. अँड क्यू इज इक्वल टू आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं क्यू जरी आय अटॅच जरी असेल तर आयचा तो कुठला असणार इथं रिअल पार्ट अप्लाय होईल पहा. म्हणजेच काय झालं ए डी मायनस बी सी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इट इज ऑल्सो ए वन टाईप ऑफ
रिअल पार्ट. वन टाईप ऑफ रिअल पार्ट म्हणजे काय झालं पहा, AD मायनस ऑफ व्हॅल्यू BC डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय आपल्याला लिहितं C² प्लस D². ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी बेसिक एक्झाम्पल वापरलेले आहेत. P मायनस ऑफ Q ऑफ I मध्ये टर्म अप्लाय होईल पहा. ओके, आता ते तुम्हाला प्लसमध्ये करायचं असेल तर काय अप्लाय होणार पहा, इथं एक्झॅक्टली इक्वल टू P प्लसमध्ये मला पाहिजे आहे विदाउट एनी चेंजिंग दी एक्झाम्पल. मला प्लसमध्ये पाहिजे असेल इनसाइड ब्रॅकेट काय अप्लाय होईल मायनस Q मल्टिपल विथ I. इनसाइड द ब्रॅकेट मायनस Q मल्टिपल विथ I मध्ये अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, इट इज अ वन टाईप ऑफ द अप्लाय होईल कॉम्प्लेक्स नंबर. मग ॲडिशन असू दे, सबट्रॅक्शन असू दे, मल्टिपल असू दे किंवा डिव्हिजन असू दे. ओके, मिळणारा जो काय रिझल्ट अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो, तो रिझल्ट कुठला असणार इथं, कुठला रिझल्ट असणार इथं, काय सांगत होतो, हां कुठला रिझल्ट असणार तो, काय सांगत होतो, मिळणारा जो काय रिझल्ट जो अप्लाय होईल इट इज ऑल्सो काय आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. हा मी चौथा टाईपचा अल्जेब्रा मी रेफर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अप्लाय होणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, समजून घ्यायचं आहे. जर नाही समजलं परत व्हिडिओ किंवा परत आत्ता झाले लेक्चर तुम्ही वारंवार पहा. एक 2-3 वेळा बघितल्याशिवाय आयडिया क्लिअर होत नाही. हा एकमेव अल्जेब्रा असा आहे की त्याच्यामध्ये मला मल्टिपल पण यूज करायचं आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसुद्धा यूज करायचं आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज काय आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स. समजलं व्यवस्थित. काय डाऊट असेल तर परत परत लेक्चर्स पहा आणि त्यातून अजून जर काही डाऊट आला तर काय करू शकतो, मी डायरेक्ट कॉल करून विचारू शकता पहा. ओके, धन्यवाद.